तर बघा काय माहिती आहे, काय पत्रकार याच्यात काय म्हटलेलं आहे. सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्याबाबत उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय पत्रान्वये शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्यतेबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भातील पत्रासोबत जोडलेल्या 3 स्वतंत्र नमुन्यात माहिती मागवण्यात आली आहे. सदर माहिती आपल्या स्तरावरून प्रमाणित करून शासन स्तरावर सादर करायची असल्याने सदर माहिती 16 जानेवारी 2026 पर्यंत संचालनात सादर करण्यात यावी. विलंब झाल्यास याबाबतची सर्व जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तर बघा आता काय माहिती मागितलेली आहे की TETच्या अनुषंगाने एका नमुन्यात माहिती मागितलेली आहे. आता तो कोणता नमुना आहे तर बघा आता काय नमुन्याच्यात काय म्हटलेलं आहे. टोटल टीचर वर्किंग ॲट प्रायमरी लेवल 1 ते 5 म्हणजे 1 ते 5 साठी किती शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्या वयानुसार माहिती द्यायची. नंतर टोटल टीचर हू जॉईन सर्व्हिस बिफोर 2011 बिफोर द इंट्रोडक्शन ऑफ NCT नोटिफिकेशन फॉर TET म्हणजे 2011 पूर्वी लागलेले शिक्षक म्हणजे जिथून TET लागू झाली आणि NCTने TET लागू केली त्याच्या अगोदरचे शिक्षक आणि त्याच्या 2011 नंतरचे शिक्षक अशा प्रकारे 2 प्रकारची माहिती मागवलेली आहे. याच्यावर आपल्याला समजते की 2011 पूर्वीचे शिक्षक हे निश्चितच TETमधून त्यांची सुटका होऊ शकते. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.